अपघातग्रस्त विमानात इंधनाचा मुबलक साठा होता तरी देखील इंजिनाचा इंधन पुरवठा खंडित झाला होता का अशी देखील शंका व्यक्त करण्यात येते। त्याबद्दल तज्ञांना काय वाटतंय आपण जाणून घेऊया। दुसरा कारण कुड बी फ्युअल स्टार्वेशन, म्हणजे इंजिनला फ्युअल मिळालेलं नाहीये ना। इंजिनला फ्युअल मिळालं नाही ह्याचा अर्थ तरी सम मेकॅनिकल ब्लॉकेज। ही सगळी विमानं इंजिन्स आर इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड, म्हणजे पूर्वीचे दिवस गेले की जेव्हा मेकॅनिकल लिंकेजेस असायचे। कारण जर तुम्ही ATCचं स्टेटमेंट बघितलं की विमानाने मेडे कॉल दिल्यानंतर वी ट्राईड टू कॉल हिम बॅक, पण ही डिड नॉट रिस्पॉन्ड। त्यांचा लँडिंग गिअर पण खाली आहे की जर सगळेच तुमचा पॉवर सप्लाय आणि बॅकअप गेलेला असला तर लँडिंग गिअरचा वरती उचलता येणार नाही। सो देर इज अ पॉसिबिलिटी की टोटल इलेक्ट्रिकल फेलियर होऊन इंजिनचा थ्रस्ट गेलेला आहे। इंजिन हॅज गॉट अ रॉंग कमांड। कारण आजकालच्या आधुनिक विमानांमध्ये इंजिनचं फ्युएल सिस्टीम असो, हायड्रॉलिक सिस्टीम असो किंवा इलेक्ट्रिकल केबलिंग असो, हे कमीत कमी 4 ते 5 इंडिपेंडंट सिस्टीम्स असतात। त्यामुळे एक किंवा दोन सिस्टीम जरी खराब झाल्या तरी बाकीच्या सिस्टीमद्वारे विमान नेहमी छान उडू शकतं। त्यामुळे हा एक खरोखरच गहन विषय आहे